मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन, उपमहापौरांना निरोपच नाही. सोलापूर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील असलेली गटबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली. 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 56 ठिकाणी विविध नगरसेवकांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि याची माहिती सांगण्यासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. याबाबत कालच पत्रकारांना मेसेज टाकण्यात आले. स्वतः शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर 11:15 वाजता आल्या तर पक्षनेते नरेंद्र काळे 11:30 वाजता आले. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर 12 वाजता महापौर आले. पत्रकार परिषद आहे याची कल्पना असूनही स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते फिरकल्याच नाहीत, तर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना पत्रकार परिषद आहे असा कोणी निरोपच दिला नव्हता. तरीही त्रयस्थ व्यक्तीकडून समजल्यावर त्या पत्रकार परिषद संपल्यावर आल्या. मात्र आम्ही निरोप दिलाय अशी खोटी माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली. महापालिकेच्या कारभारात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जास्त हस्तक्षेप करत असल्याबद्दल नगरसेवकांचे प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले. महापालिकेतील 30 कोटी रुपयांच्या ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याबद्दल स्थायी समितीमध्ये सभापती रंजिता चाकोते यांनी निर्णय घेतलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाने उपमहापौरांना पत्र देऊन आम्ही जादा दर देऊ असे सांगितले. निर्णय घेण्यापूर्वी उपमहापौर देवकर यांनी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि पक्षनेते नरेंद्र काळे यांना याची कल्पना दिली. मात्र दोघांनीही देवकर यांचे फोन उचलले नाहीत. साहजिकच 12 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन याची माहिती दिली. यावरून रोहिणी तडवळकर यांनी पक्षाला सांगितल्याशिवाय उपमहापौरांनी असं आयुक्तांना परस्पर भेटू नये असं सुनावलं. शिवाय त्यांच्या कार्यालयात सुरू असलेले 9 लाखांचे फर्निचरचे काम नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सांगून थांबवून ठेवले. याच मुद्द्यावरून पत्रकारांनी रोहिणी तडवळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र महापौर विनायक कोंड्याल आणि पक्षनेते नरेंद्र काळे यांनी सारवासारव करून वेळ मारून नेली. कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विषयावर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर बोलत नाहीत आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयाचे अवघे 8 ते 9 लाखांचे फर्निचर काम अडवतायत. यावरूनच त्यांचा महापालिकेच्या कामातील हस्तक्षेप लक्षात येतो. ऐका पत्रकार परिषदेतील हे महत्त्वाचे मुद्दे. ज्यावेळेस उपमहापौरांनी हे काम सुचवलं, माझी आणि त्यांची या संदर्भात चर्चा झाली. उपमहापौरांनी काम सुचवलं, त्यांनाही कल्पना नव्हती की या सगळ्याचं इस्टिमेट 8 लाख रुपये झालं. ज्यावेळेस अध्यक्षांकडे हा विषय आला की 8 लाख रुपयाचा खर्च सुचवला, त्यांनी नगर अभियंत्याला सांगितलं की मी उपमहापौरांशी बोलते आणि मग आपल्याला कळवते. आणि ज्यावेळेस उपमहापौरांशी अध्यक्ष बोलल्या त्यावेळेस उपमहापौरांनी पण हेच सांगितलं की मला अपेक्षित नव्हतं की एवढा मोठा खर्च असेल आणि एवढा मोठा खर्च असेल तर मी माझ्या सभागृहात तो करणार नाही. सभागृहाच्या कामकाजामध्ये सभागृह नेता हे सर्वोच्च पद आहे महापौरानंतर. बरोबर आहे. सभागृह नेता हे महत्वाचं पद आहे. अध्यक्षांनी नगर अभियंत्याला फोन करणं म्हणजे सभागृह नेत्याचं अवमूल्यन झाल्याचं वाटत नाही का? अजिबात नाही. म्हणजे सभागृह नेत्याचं महत्वच उरलं नाही. नाही या संदर्भात तुम्ही नीट समजून घ्या की अध्यक्षांनी कितीपत हस्तक्षेप करावा महापालिकेच्या कामकाजामध्ये. हस्तक्षेप हा पार्टीची जे धोरणं जी ठरवली जातात ती अध्यक्षांनी ठरवली जातात. पार्टीचा सभागृह नेता जरी असेल तरी पार्टीने काय निर्णय घ्यावा हे शहराच्या अध्यक्षांना विचारूनच घेतला जातो. आणि एखाद्या विषयाची पॉलिसी काय असावी हे शहराचा अध्यक्ष म्हणून, पार्टीचा अध्यक्ष म्हणून, हे पार्टी म्हणून, पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांनी ठरवावं. तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ज्यावेळेस त्या सिनियर नगरसेविका आहे, ज्यावेळेस नगर अभियंत्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर कानावर घातलं त्यावेळेस त्यांनी सहजरित्या त्यांना बोललाय याला काहीतरी पत्र देऊन अडवलंय हे व्हायलाच नाही पाहिजे असा काही विषय नाही. असा विषय नाहीये. अजिबात नाही अजिबात असं झालेलं नाही. मला सांगा मी अध्यक्ष आहे. बोला. साक्षीदार बोलवता. बोलवा. नाही बोलवा ना. दहशत कशाला असते? चुकीचं इंटरप्रिटेशन करू नका. हे मी सहन करत नाही. नाही मी सहन करत नाही. तुम्ही चुकीचं बोलू नका. चुकीचं बोलू नका. गैरसमज तुम्हाला झालेला आहे. कुणाच्या तसं काही नाही आहे. प्रत्येकांमध्ये समन्वय आहे. अजून एक असा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना
जनतेने तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे सोलापूर शहरामध्ये. असं असताना प्रशासनामध्ये परवा आपल्याच नगरसेवकांनी एक जेसीबी मध्ये नगर अभियंता कार्यालयाकडून जे काम केलं लाल्याचं त्याच्यामध्ये 50 लाख दुपारी बोलू ना. झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणी त्याच्यावरती काहीच बोललेलं नाही. त्यामुळे काय सांगाल तुम्ही नाही, या संदर्भात प्रशासनावर तुमचा अंकुश आहे का नाही? या संदर्भात आमच्या नगरसेवकांनी त्यांची भूमिका मांडली आणि निश्चितपणे आम्ही पार्टी म्हणून याच्यावर भूमिका मांडून याच्यात मान्य उपमहापौरांना या संदर्भामध्ये म्हणजे विचारणा केली अध्यक्ष म्हणून मी. तर त्या निर्णयाच्या वेळेला त्या परगावी होत्या, त्यांना त्याची कल्पना नव्हती आणि त्यांना त्या SBIच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्यांनी असे म्हणजे पत्र दिलं. त्याबद्दल त्यांनी पेपरमध्ये पण छापून आलं की त्यांना या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं त्यांनी ते म्हणजे जे नजरचुकीने त्यांच्याकडनं ते पत्र दिलं गेलेलं आहे. तर यापुढे तशी दक्षता घेतील त्या. कार्यालय खर्च करायला काहीतरी तुम्ही ते रोखलंय असं समजतंय, खरं आहे का ते? आणि खरं असेल तर इतकं सगळ्यांनी कार्यालयाचं जेवढं खर्च केलंय काय आहे का आपल्याकडे माहिती? त्यांचाच का रोखला गेला? उपमहापौरांचं कार्यालय कार्यालयाचा खर्च आणि अध्यक्ष साहेबांनी त्यांना कुणाला काही रोखलेलं नाही आहे की एवढं सांगितलेलं होतं की त्याचा जो कार्यालयीन खर्च आहे तो 7-8 लाखाच्या वर गेला होता. मग त्यांना कल्पना नव्हती की त्याचं एस्टिमेट 7-8 लाख रुपये होतं म्हणून. मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितले की खर्च करा ठीक आहे पण मर्यादित थोडंसं हे करा म्हणून असं सांगितलं होतं. ते देखील त्यांना देखील कल्पना नव्हती आणि ते देखील हो म्हणाले. पण ते आता या घटनेनंतरच कसं केलं? आतापर्यंत का थांबवलं नव्हतं? आता या घटनेनंतरच ते नाही, त्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. तुम्ही थांबवलं आणि हो अर्थार्थी थांबवलेला नाहीये. म्हणून सांगितले. बरं ठीक आहे बोलू. अर्थार्थी त्याचा तुम्ही जो संबंध जोडताय तसा काही संबंध नाहीये त्याचा. आता महापौर साहेबांनी क्लिअर केल्याप्रमाणे तो खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत होता. परत पत्रकारांना असं वाटतं किंवा तुम्ही काय करता की तुम्ही असं म्हणजे संधी उपलब्ध करून देता की तुम्ही खर्च केला तरी खूप मोठ्या प्रमाणात उपमहापौरच्या कार्यालयाचा खर्च झाला, महानगरपालिका जनतेचा पैशाचा अपव्यय करते असं तुम्ही छापणार. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की मर्यादित स्वरूपामध्ये आपण हा खर्च करावा जेणेकरून त्याचा सगळ्यांच्या कार्यालयाबरोबर तुमचंही कार्यालय तसं छान व्हावं. पत्रकारांनी असं तर सांगितलं नव्हतं ना फोन लावून नगराभियंताला की तुम्ही फोन लावा आणि काम थांबवा. पत्रकारांनी काम थांबवा कुठंच म्हणलं काम नाही. थांबवा असं सांगितलेलं नाहीये. आमचा जेव्हा मी उपमहापौरांना फोन लावलेला होता त्यांना तो त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी तो उचलला नाही. त्यांना मी असं सांगितलं की माझं आणि उपमहापौर मॅडमचं बोलणं होईल, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, तोपर्यंत कुठेही कामाची सुरुवात करू नका. असा निर्णय आपण घेतलाय की शहराध्यक्षांना विचारल्याशिवाय आयुक्तांना सुद्धा भेटायचं नाही. असं काही झालेलं नाही. असं नाही झालेलं. त्यांनी आता साधारण उपमहापौर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली एखाद्या चांगल्या विषया संदर्भात. गैर काय आहे? गैर काय नाही पण समन्वय नाही असं तुम्ही जे म्हणताय. या सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी बसून तो निर्णय घ्यायला पाहिजे ना. माहित नाही पण बाकीच्या नगरसेवकांना माहित होतं काय? सर त्यांनी सभागृहाने ते महापौरांना सांगायला पाहिजे होतं ना. बाकीच्या नगरसेवकांना तर माहित होते की स्थळिक हा विषय झाला, सगळीकडे हेडलाईन आल्या नाही बाकीचे नगरसेवकांमधले एक नगरसेवक इथे बसलेले आहेत. ते म्हणाले की आम्हाला निवेदन देताना माहीतच नव्हतं. काय नाही याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे? महापालिकेचा या ठिकाणी पाहिजे SBI बँक 7% जर व्याजदर तुम्हाला देत असेल तर तुम्ही महापालिकेच्या SBI बँक नाही, पार्टीचा ते पूर्णपणे बंधन समन्वय आहे. पार्टीचा कुणाचाही एकमेकाबद्दल उपमहापौरांनी महापालिकेच्या शहराच्या हितासाठी आयुक्तांना परस्पर भेटलं पाहिजे, निश्चितपणे भेटलं पाहिजे. त्याचा भाव करून तुम्ही नगर अभियंत्याला फोन एक विषयाचं उत्तर देतो. उपमहापौर ज्यावेळेस पत्र द्यायला गेल्या, उपमहापौरांनी महापालिकेच्या हिताच्या संदर्भातलंच पत्र दिलंय, अहिताचं कुठलंही पत्र दिलं नाही. आता त्या संदर्भातला स्टँडिंग मधला निर्णय झाला होता हे उपमहापौरांना त्या संदर्भातली कल्पना नव्हती असं उपमहापौरांनी सांगितलं. आणि उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन दोघंही भेटलेले आहेत. दोघांचीही याबद्दलची चर्चा झालेली आहे. कुणाच्याही मनात काही नाही, पूर्णपणे समन्वय आहे. उपमहापौर फक्त 8 दिवस शहरात नव्हत्या,
गावाला गेलेल्या होत्या Standing त्याच्यामुळेच माहिती नव्हतं. आणि त्यामुळेच जसं मग असं माहिती नसेल हा विषय नाहीये. त्यांनी जे आयुक्तांना भेटून सांगितलं ना की या पद्धतीने चुकीचं झालं आणि ह्याच्यामध्ये महापालिकेचं 12-13 लाखाचं नुकसान होते. ते चूक काय असं आम्ही विचारतो एवढंच. समन्वय आहे नाही आम्ही निर्णय झालाय ना. म्हणजे त्याच्यातला जो निर्णय झालाय त्याच्यात सुद्धा स्टँडिंग कमिटीने असा निर्णय घेतलाय की आपलं याच्यात कुठेही नुकसान होऊ नये. जरी त्याच्यात आयसीआयसीला द्यायचा जरी निर्णय झाला असेल तरी आपलं महापालिकेचं नुकसान होणार नाही म्हणून आयसीआयसीला परत एक पत्र दिलं स्टँडिंग कमिटीने की ह्या रेटने आम्हाला रेट मिळायला पाहिजेत. त्यांनी त्या संदर्भात 6.60 रेट दिलं. 6.60चा दिलाय पण आम्हाला वाढवून पाहिजे. 6.60चा नाही आम्हाला जो जास्त आमच्याकडे रेट आलाय पण ऑलरेडी एसबीआयचं आलं ना पत्र तुमच्याकडे. नाही आलं. एसबीआयचं पत्र आलेलं नव्हतं स्टँडिंग कमिटीकडे. स्टँडिंग कमिटी यादीवरच्या बँकेत तुम्ही रेट दर मागवले होते. एसबीआयचं पत्र आलेलं नव्हतं. यादीवरच्या बँक आहेत ते कमी यादीवरचे बँका असतील पण त्यांचं पत्र वगैरे आलं नाही. त्यांचं पत्र आलं नाही. बंधन बँकेत ठेवी ठेवली होती. ती बँक प्रायव्हेट असल्या कारणाने व्याजदर देणार आहे ना, हो. एसबीआयचं पत्र आलं नाही. भरावं लागणार आहे. एक जण प्रश्न विचारला तर कळेल. मी एकच विचारतोय. मी उत्तर तुम्हाला- देतो मग. एक मिनिट सभागृह नेते, माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला भविष्य निर्वाह निधी जे तुम्ही कर्मचाऱ्यांना व्याजदर देणार आहे ते 7.1 देणार आहे. हो. म्हणजे 14 लाख रुपये तुम्ही महापालिकेत तिजोरीतून देणार आहे. हो. आणि आता तुम्हाला आयसीआयसी बँके 6.60 द्यायला लागले. म्हणजे तुम्ही उलट नुकसान करून देत आहे, महापालिकेचं नुकसान करताय. या संदर्भातलं तुम्हाला सांगतो की या संदर्भातला सगळ्यात जास्तचा जो रेट आला होता तो बंधन बँकेचा आला होता. बंधन बँकेने 7% रेट दिला होता. मग या सगळ्या संदर्भातल्या बंधन बँकेच्या संदर्भात जो विषय झाला की बंधन बँकेला द्यायचं का आपल्या बाकीच्या ज्या बँका आहेत आपण आयसीआयसीला आपण या आधी ठेवलेल्या आहेत. मग आयसीआयसीने 6.60% आपल्याला व्याजदर दिलेला. 6.60 जरी दिला असेल आणि या संदर्भातला सीएसआर फंड किती देणार हे सुद्धा आपण त्या बँकांना विचारलेलं आहे की महापालिकेला आपण सीएसआर फंड किती देणार आणि 6.60 याला आपण मान्यता म्हणजे आयसीआयसीला देऊ पण तुम्ही हा रेट दिला तर देऊ असं आपण त्यांना पत्र सुद्धा दिलंय. त्यांनी त्यांच्या हेड ऑफिसला विचारून सांगतात आणि जर कुणाचा कमी रेट आला तर आपण त्या बँकेला देणार नाही. परत तो ठराव घेऊन आपण कॅन्सल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये असुरक्षितता एक शब्द वापरला गेला परवा. असुरक्षितता म्हणलं बंधन बँक ही शासनाच्या यादीवरचीच बँक आहे. शासनाच्या यादीवरची जरी असेल तर आपल्या सगळ्यांच्या परिचयातली नाही किंवा या संदर्भातल्या आपल्या लोकल मीडियामधनं सुद्धा या संदर्भातली माहिती नाहीये हे झाली. मोठी बँक आहे. मोठी बँक या सगळ्या बँका 1600 कोटीच्या पुढच्या 16,000 कोटीच्या पुढच्या आहेत. या संदर्भातलं कुठलंही हे नाही पण आपल्याला जो जास्तीत जास्त सीएसआर फंड आणि आपल्याला व्याजदर देईल त्याच्यातच या बँका दिल्या जातील आणि या सगळ्याचा जो निर्णय होईल तो स्टँडिंग कमिटीतच होईल. झालेला ठराव पेंडिंग करणार का? आम्ही तसं पत्र दिलंय त्यांना आयसीआयसी बँकेला. हो. हे सगळं जे नियोजन चाललंय ना त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर सहभागी होतील किंवा तुमचे सगळे जे पदाधिकारी आहेत यांची एकजूट दिसेल का? हो नक्की. आता तुम्ही हे जर वाचलं असेल तर सर्वच प्रभागामध्ये महापौर उपमहापौर यांच्याही प्रभागामध्ये हे सगळे उपक्रम घेतलेले आहेत. आज काय झाले सकाळपासून अजूनही गजानन महाराजांची पालखी गावामध्ये आहे. विविध ठिकाणी त्याचं स्वागत महापौरांच्या हस्ते पण आहे. उपमहापौरही आमच्याबरोबर आता कार्यक्रमात होत्या. जिथे किसनदादा गायकवाडांच्या प्रभागामध्ये तिथं या पालखीचं आगमन झालेलं होतं त्याही ठिकाणी त्या होत्या. आणखीन एक कार्यक्रम करून येते असं त्यांनी मला निरोप दिलेला आहे. जे कार्यक्रम होत आहेत ते नगरसेवकांच्या वैयक्तिक निधीतून होत आहेत, पक्षाकडून होत आहेत की महापालिका निधीतून होत आहेत? महापालिकेच्या निधीतून नाही. हा कार्यक्रम सगळे नगरसेवक स्वतःच्या निधीतून करतायत. पक्ष फक्त त्यांना एक समान बॅनर देणार आहे. म्हणजे वेगवेगळे बॅनर आपल्या सगळे होण्यापेक्षा आता तुम्हाला बॅनरचं डिझाईन आम्ही पाठवू. त्यामध्ये कार्यक्रम क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर प्रभाग क्रमांक असेल त्याच्यामध्ये त्या नगरसेवकाचा किंवा त्या पदाधिकारीचा मंडलाध्यक्षाचा त्याच्यावर फोटो असेल आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन त्या प्रभागामध्ये ते नगरसेवक आणि पदाधिकारी करणार आहेत. आणि त्यांच्या कार्यालयातून असं सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करू नका, जो काही फंड असेल तो मुख्यमंत्री निधीला द्या आणि जे पण असे कामं करतील किंवा वाढदिवस साजरा करतील त्याची गंभीर दखल घेऊ असं त्यांनी सांगितलं परवा बातम्यामध्ये. आपण त्यासाठी म्हणून कुठेही जाहिरातबाजी करत नाही आहोत. कुठेही त्याच्यामध्ये मोठमोठे फलक लावलेले नाहीत
किंवा पोस्टर्स असे लावलेले नाहीत. छोट्या छोट्या उपक्रमातून हे समाजोपयोगी उपक्रम घेतलेले आहेत. वृक्ष लावा, शालेय साहित्य वाटप असेल, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, त्याचबरोबर सगळे तुम्ही जर आता वाचलं असेल तर आरोग्य तपासणी असेल, रक्तदान असेल, हे सगळे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. कुठेही बपका बडेजाव हा त्याच्यामध्ये दिसणार नाही. मुख्यमंत्र्यांना साजेसेच कार्यक्रम यामध्ये होणार आहेत. त्याशिवाय अनेक नागरिकांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला या माध्यमातून मदत केलेली आहे. महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी केलेला उपक्रम आहे, त्यामुळं हा महानगरपालिकेत घेतला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की पक्षाचा महानगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा खर्च इथे म्हणजे महानगरपालिकेकडून वसूल केला जाणार नाही किंवा करणार नाही. सगळे नगरसेवक स्वतःच्या खर्चाने हे उपक्रम आणि कार्यक्रम करत आहेत. फक्त आज वेळेच्या नियोजनामुळे आम्ही ही पत्रकार परिषद इथं घेतली आहे, कारण आज दिवसभरामध्ये म्हणजे सगळीकडे पालख्यांचं स्वागत असेल किंवा महानगरपालिकेच्या आज सभेच्या निमित्ताने आमच्या पक्षनेत्यांच्या आणि महापौरांना पदाधिकाऱ्यांना आज सगळ्या या व्यस्ततेतून त्यांना दुसरीकडे जाऊन पत्रकार परिषदेसाठी वेळ घालवू नये म्हणून केवळ ही सभागृह नेत्याच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. याच्यामध्ये कुठेही प्रोटोकॉल तोडण्याचा किंवा काही करण्याचा उद्देश नव्हता. त्याला आपण वेगळं वळण कृपया देऊ नये. महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी कुठेही राबवली जाणार नाही. जे ते सर्व वैयक्तिक नगरसेवक लोकांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करणार आहेत. खऱ्या अर्थाने देवाभाऊंना शुभेच्छा द्यायची असेल तर 56 ठिकाणचे खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम नक्की महापालिकेने म्हणतो मी पक्षाने उपक्रम जर हाती घेतला तर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी पण मिळेल आणि कौतुक पण होईल. घेऊन टाकू त्याला. गरज आहे का त्याची? घेऊ ना. तुम्ही निदर्शन आणून द्या. दादा तुम्ही ज्या ठिकाणी आहेत ते निदर्शनाला आणून द्या, त्या ठिकाणी नक्की कार्यक्रम करू. महापालिकेमध्ये पदाधिकाऱ्यांचा एक समन्वय दिसून येत नाही, कारण परवा उपमहापौरांनी जे आयुक्तांना निवेदन दिलंय, जे स्थायी समितीमध्ये जे निर्णय झालेले होते त्या निर्णयाच्या विरोधात उपमहापौरांनी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. याच्यावर खूप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं आमच्या सगळ्यांमध्येच समन्वय आहे, कुणाच्या समन्वय असं नाही महापालिकेच्या इतिहासात सगळ्यात मोठा अजेंडा आजचा आहे. आणि तुम्ही जवळपास 1.5 ते 2 महिन्याला 74 नाल्यासंदर्भात बोलताय. त्या अजेंड्यामध्ये तो विषय का घेतला नाही? नाही, तो विशेष सभा आपल्याला या ठिकाणी विशेष सभा आहे. संदर्भात आपण विशेष सभा एक 2-3 दिवसात आपण काढणार आहोत, कारण का ह्या विषयामध्ये तो होणार नाही, त्याला उशीर लागला. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.